आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज काय शेअर मार्केट पडून राहिलं का? मग ते गव्हर्नमेंटने एफडी वरचा ते काय म्हणते ते इंटरेस्ट ऑफ रेट तो कमी केला का? तू तर सट्टा बाजारातले आकडे पण खेळत नाही ना, मग असं लाखोचं नुकसान झाल्यासारखं तोंड कामून पाडून राहिली. कारण काही प्रश्नांची वेळीच उत्तरं नाही मिळाली ना तर करोडोंचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे चंद्रमुखी काय म्हणाल्या होत्या? आदितीच्या अस्थींचं विसर्जन केल्यानंतर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळेल, मग ती घरातून कायमची निघून जाईल. बरोबर. त्याचप्रमाणे यशदादाने आपल्यासमोर अस्थींचं विसर्जन केलं. हे पण तू अगदी बरोबर बोलून राहिली. मग तिच्या आत्म्याला जर मुक्ती मिळालीये याचा अर्थ ती इकडे असायला नाही पाहिजे. बरोबर. मग आता त्या घरात असलेली मुलगी कोण आहे? बापरे, हा प्रश्न तर अगोदर माझ्या डोक्यात यायला पाहिजे होता. मला कसं सुचलं नाही? कारण आधीच तुझं वय झालंय आणि त्यात तुझी दारूची सवय सुटत नाहीये. मामा, असंच चालू राहिलं ना तर एक दिवस तू स्वतःला विसरशील. ठीक आहे ठीक आहे, मी मान्य करतो मला काही कळत नाही ते. तुझं काय? तुला तरी माहिती आहे का ती पोरगी नक्की कोण आहे ते? नाही ना मामा, एवढा वेळ विचार करूनही मला तिच्याबद्दल काहीच सांगता येत नाहीये. मग आता काय करायचं? तूच सांग काय करायचं. आता काय करायचं मी काय सांगू तुला? हा, ज्या चंद्रमुखी ताईमुळे प्रश्न पडला तीच उत्तर देईल ना. हॅलो. हा ताई, खिरे बोलतोय. बोला. नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो जो अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आहे ना तो आम्ही अगदी योग्य पार पाडला. अहो पण एक प्रश्न अजून नेमका तसाच आहे ना. नाही म्हणजे ती आमच्या घरात मुलगी आहे ना, ती नक्की कोण आहे बा? त्या मुलीचं तुमच्या घरात आता असणंही खरं आहे आणि नसणंही खरं आहे. काय बोलू राहिले तुम्ही ते कळतच नाही ना. काही विषय हे असे असतात की सत्य नेमकं काय आहे हे आम्हाला सुरुवातीपासूनच माहिती असतं, पण आम्हाला ते समोरच्याला सांगायचं नसतं. का? का सांगायचं नसतं? कारण योग्य वेळ येताच ते तुमचं तुम्हालाच कळणार असतं. ठेवा फोन. अहो पण ताई मी काय म्हणतो ऐका. आता काय करायचं तेच तर मला कळत नाहीये मामा. आणि त्या चंद्रमुखी ताई काय म्हणाल्यात तेही काही कळलं नाहीये. हा, मी असं ऐकलं होतं की जगामध्ये एक सारखी दिसणारी 7-7 माणसं असतात म्हणून. हो मामा, हे खरंय, मी पण वाचलं होतं. मग ही जी मुलगी आहे आपल्या घरात ती आपल्या आदितीची डुप्लिकेट कशावरून असू शकत नाही? असू शकते म्हणजे आहेच ती डुप्लिकेट. पण मामा, ती कुठून आली, कशी आली, कोणी आणलं तिला, हे सगळे प्रश्न तसेच आहेत ना. हो ना, मला एक कळत नाही आपल्यापैकी कोणालाच कसं काही माहित नाही. हे मामा, एक मिनिट. ती मुलगी घरात परत आली होती ना त्याच दरम्यान एक घटना घडली होती, मला आठवते. आई आहे ना, आई त्या मुलीबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण ती मुख्य मुद्दा सोडून वेगळ्याच गोष्टी बोलत होती. म्हणजे पाटीवर लिहून दाखवत होती ती आम्हाला. पण शेवटपर्यंत तिला काय सांगायचं हे आम्हाला कळलंच नाही. असं का झालं असेल रे? तिला नक्कीच कुठल्या तरी शक्तीने अडवलं असणार. जाऊ दे रे मामा, तू असं शक्ती वगैरे काय बोलायला लागला ना मला अजून टेन्शन येतं. एक काम करूया, आपण या विषयावर बोलूयाच नको. बोलायचं नाही म्हणे. आता आपण काही बोललो नाही तरी उद्या काही घडणार नाही असं नाही ना. खरं तर प्रिन्सने आदितीला मारून त्या देवीच्या मंदिरात पुरल्यापासून हा सगळा प्रॉब्लेम सुरू झालाय. प्रिन्स बरं आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यापासून त्याला चांगलं काय वाईट काय काहीच कळत नाही. पण माझं काय? हा, ती शक्ती जर प्रिन्सला वेळ करू शकते तर माझ्या बाबतीत काही करू शकते. काही म्हणजे अगदी काही. कमला मावशी, खरंच या जगात देव आहे का ग? हो
हो आहे ना, खरंच आहे. पण तू का बरं असं विचारतेस? जर असेल तर तो आपल्या ताईसाहेबांची एवढी परीक्षा का घेतोय? अगं देव त्यांचीच परीक्षा घेतो जे त्याच्या जवळचे असतात. हे बघ, हे दिवस काय आता फार राहणार नाहीयेत. आपल्या ताईसाहेबांना ज्यांच्यामुळे त्रास झालाय ना, त्यांनाही देव त्यांच्या कर्माची शिक्षा देणारच आहे. त्यांना त्यांची शिक्षा मिळायची तेव्हा मिळेल. पण आपल्या ताईसाहेबांकडे बघून खूप वाईट वाटतं. दादासाहेब होते तोपर्यंत ताईसाहेब अगदी राणीसारख्या जगत होत्या. हो ना, दादासाहेबही स्वतःच्या सुखाआधी ताईसाहेबांच्या सुखाचा विचार करत होते. त्यांच्यासाठी ते काही करायला तयार होते. आणि दुसऱ्या बाजूला ताईसाहेबांच्या सासरचे, ताईसाहेबांचं वाईट व्हावं म्हणून वाटेल ते करायला तयार आहे. जाऊ दे आता, जे आता घडून गेलंय त्याबद्दल परत परत बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. ते जेवढे दिवस इथे राहतील तेवढे दिवस आपण सुखात ठेवायचं. बरोबर बोलतेस तू. बाकी काही नाही, पण आपण त्यांच्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा तरी पाळू शकतो ना. त्याबद्दलच बोलायचं होतं. आता काय? आजच्या जेवणाचा आपण कसा बसा बंदोबस्त केला, पण उद्याचं काय? तू देव आहे असं मला विचारल्यावर मी काय तुला म्हणाले होते? आहे. झालं तर मग तो बघेल आता काय करायचं ते. आदिती, काय ग चिमणे, कधीपासून हाका मारते मी तुला, ओ देता येत नाही? काय झालं बाळा, तुझ्या डोळ्यात पाणी काय? तुला कोणी काही बोललंय का? नाही. मग तू इथे अशी का बसलीयस? काय झालंय? तुला एक विचारू? विचार ना. तुला माझ्याकडे बघून काय वाटतं? हा काय प्रश्न आहे? काय वाटतं म्हणजे? तुला असं नाही वाटत मी तुझ्यासाठी बॅड लक आहे? काय बोलतेस तू? आणि असं का बोलतेस तू? मी विचार करत होते, मी जेव्हा माझ्या आई बाबांकडे होते तेव्हा ते गरीब होते. रस्त्यावर खेळ केल्यावरच खायला मिळायचं. आणि आता तुझ्याकडे आले, मी तुझ्याकडे येण्याआधी तू श्रीमंत होतीस. तुझ्याकडे आल्यावर गरीब झालीस. मोठ्या घरातनं अगदी छोट्या घरात राहायला आलीस. म्हणजे नक्की मीच बॅड गर्ल आहे? अजिबात नाही. तू माझी गुड गर्ल आहेस आणि कायमच गुड गर्ल राहणार आहेस. आणि बाळा, माझ्यासाठी लहान मोठं घर असं काही नाहीये. जिथं माझं पिल्लू माझ्या सोबत आहे ती झोपडी माझ्यासाठी महालासारखी आहे. हे तू माझ्या समाधानासाठी बोलतेस ना? अजिबात नाही.